तो कमी केला मयूरनं आणि आता इक्वेशन 6 मध्ये 7. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चिंद्रननं गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकवला आणि आता समोर आव्हाने अभिप्रतिष्ठान संग्राम नितलसला गोलंदाज आलाय. प्रचंड अनुभवी गुणवान राहुल काटे समोर मयूर आहे. हाच अडतला प्रमोदला होता, हाच अडतला होता आर्यनला, हाच अडतला होता स्वप्नीलला, मात्र कुणालाही यश मिळालं नाही. समोर आहे मयूर वाघमारे. वन्स अगेन 6 मध्ये 7. गुंतवणूक थोडी कमी होती आणि त्याच्यासाठी आता झगडावं लागतंय. पहिला चेंडू ही विकेट हवी होती, मॅच सोडायची नाही. दबाव दडपण मात्र मयूरनं मॅच रिकव्हर करून दिला. शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण रिप्ले पाहू शकता. ज्या पद्धतीनं राहुलनं चेंडू डिलिव्हर केला, समोर ठेवला, गुडलाईन स्पॉटवरून चेंडू टर्न नव्हता. मयूरचा बऱ्यापैकी फटका फसला, मात्र इथे खूप सुंदर फील्ड रिप्लेसमेंट. गुड कॅच फिल्डर होत्या विकास पावशे. यस डीजे. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतात आणि तो सामना पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला. अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलस आणि त्यांच्या विरुद्ध विनायक स्मृती टायगर 11 देवत. समोर उभा आहे फलंदाज गणेश वाघमारे. बॉटम एंडचा आणखीन एक पॉवरफुल फलंदाज. 5 मध्ये 7. ओ लाईन चांगली आहे. राहुलला माहिती इथे या चेंडूची गरज आहे आणि फलंदाज होता आउट गणेश वाघमारे. लॉस ऑफ दी 6 विकेट. 29 वर 6 गडी बाद झालेत. विनिंग कॅल्क्युलेशन 4 बॉल 7 ची गरज. मॅच कुठे होती आणि क्रिकेट याच तर वेळ आहे आणि आता पाहतो येणारी 4 मध्ये 7 धावेची गरज. लक्ष विद्या मॅच कडे. 4 चेंडू 7 धावा. गडी बाद झाले 6. मगाशी मी म्हटलं होतं 29 व 6 गडी बाद. भूषण ऋतिक. मॅच आवडली असेल प्रेक्षक वर्ग दोन्ही संघांसाठी टाळ्या येऊ द्या. राहुल काटे बॅक टू 2 विकेट. हा एक चेंडू खोलात टाकलाय. गोलंदाजी भन्नाटे थोडासा धडपडतोय. निघाले 2 धावेसाठी. नकार देत असताना मॅच मध्ये आणखीन टिश निर्माण होत्या. चेंडू शिल्लक आता 3-6 धावेची गरज. दबाव दडपण वाढलाय, दबाव दडपण वाढलाय. टीम आता देवत संघावर. काय येऊ शकतो येणारे विनिंग कॅल्क्युलेशन. 3 चेंडू 6 धावेची गरज. मयूर वाघमारे गेल्यानंतर प्रचंड दबाव शिफ्ट होत असताना पुन्हा एकदा अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस आपण पाहतोय मॅच सोडण्यात तयार नाहीये. 5 षटक 5 गोलंदाज. कस लागतो गोलंदाजा आणि त्यातीलच हे उत्तम उदाहरण. आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर इक्वेशन होतं 6 मध्ये 7 आणि आता इक्वेशन 3 चेंडू 6 धावेची गरज. राहुल काटे गुड बॉलिंग, टफ बॉलिंग. नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह करत असताना खोदून काढले डीप कडे. फिल्डर रेडी. निघाले. धोका होईल. ओहो आणि धोका होता तो टळलाय. प्रचंड दबाव, प्रचंड दबाव आपण पाहतो. टीम आता देवतवर. मात्र गुड बॉलिंग राहुल काटे. येणारे चेंडू 2-5 धावेची गरज. विजय आनंद कोण साजरा करणार, कोण हा मॅच आणि आपण पाहतो तो साहजिकच सर्व या मॅचचा आनंद घेत असताना 2 चेंडू 5 धावा. राहुल काटेकडे प्रचंड गुणवत्ता आणि ते त्यांनी दाखवल्या. राहुल काटे गुड बॉलिंग. ऋतिक वाघमारे 31-36 साठी नाकी न वाजताना 5 षटकांचा सामना. टॅलेंट टेक्निक समोर ऋतिक वाघमारे. एक फटका मॅच संपवेल. मात्र या परिस्थितीमध्ये तो निकाल पाहायला मिळेल का. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक मोठा फटका मॅच संपवेल. दबाव आहे ऋतिक वर.
36चा सामना शेवटपर्यंत रंगताना पाहायला मिळतोय. लक्ष विद्या मॅच कडे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. समोर ऋतिक वाघमारे भूषणनं 2 चेंडूचा सामना केलाय. आणखीन एक राहुल जी सुरुवातीला सुंदर गोलंदाजी केली. कदाचित राहुलचा वेगळा प्रयत्न असेल. काही गोलंदाजाकडे काही अनोखे अंदाज असतात. कदाचित त्याला यॉर्कर डॉट चेंडू फेकायचे, ऑफसाइड यॉर्कर खेळवायचे, फलंदाजांना थांबवायचे. आता 2 चेंडू सामना सोपा झाला. 3 धावेची गरज. ओ इथे अपील जरूर होईल. पंच सांगत असताना बॅट अँड पॅडच्या मधून आणि यार डॉट बॉल. क्या बात आहे. दबाव दडपण. मी मगाशीच म्हटलं मास्टर माइंड राहुल काट्या. 2 चेंडू जरी अवांतर आले तर टप्पा दिशा रिदम याचा अभ्यास केला. आनंद वाढतोय. अभिप्रतिष्ठान प्रेक्षक वर्ग टाळ्या येऊ द्या दोन्ही संघांसाठी. दडदड वाढते साहजिक. सर्वांच्या नजरा या मॅच कडे. कंपल्सरी लढत. प्रेक्षणीय सामना. पाठलागाला सुरुवात झाली होती मात्र मॅच कठीण येऊन आले. या परिस्थितीमध्ये आता सामना कोण जिंकेल. 1 बॉल 3. 33-36 साठी नाखी 9. का मॅच रंगल्या. या सामन्यामध्ये आपण पाहतो कोण जिंकणार. देवत टायगर 11 देवत का अभिप्रतिष्ठान संग्राम नितलस. सुंदर गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी. साहजिक सर्वांच्या नजरा या मॅच कडे. गती म्हणजे प्रगती. थांबला तो संपला. आणि गोलंदाजाने लावलेली खास आणि दर्जेदार गोलंदाजी. मॅच मध्ये आपण पाहतोय आनंद देणारा क्षण. 1 बॉल 3. आक्रमण करतोय. धाव पूर्ण. हो व्हेरी क्लोज. धोका होईल का. आणि यस. काय मॅच रंगलं. अनबिलिव्हेबल. काय सामना रंगला. आर्यनवर थोडा दबाव होता. क्या बात है. क्या बात है. हाय व्होल्टेज सामना. आम्ही थोडं शांत होतो कारण क्रुशल मोमेंट होत्या. कॉन्सन्ट्रेशन होतं. मात्र अखेर अभिप्रतिष्ठान संग्राम 11 हा सामना जिंकलाय. दणदणीत विजय. तर आमचे रायगडचे नामांकित खेळाडू मयूर वाघमारे. मयूर वाघमारे आयोजकांकडून आम्ही आपल्याला विनंती करतो. आपला एक विशेष सन्मान होणार आहे कारण आपण दिग्गज स्टार आहात. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळताना आणि आज आमच्या संपूर्ण आयोजकांना आपला अभिमान आहे. बॅड लक. मयूरना क्रिकेटमध्ये असे अप अँड डाऊन्स पाहिले मात्र छोटी छोटी चूक मॅच मध्ये काय करू शकते. संदेश प्रामुख्याने आर्यन जेव्हा फिल्डिंगला होता मला असं वाटतं त्यांनी कॉन्फिडन्स पूर्ण लूज झाला होता. बघा क्लिअरली लाईव्हला दिसते. क्लिअरली तुम्ही ट्रान्सपरन्सी पाहू शकता. पारदर्शकता पाहू शकता. आर्यननं सोडून दिला होता विषय. मात्र आज जो विजय मिळाला. बॅड लक टीम देवत. तर प्लेयर ऑफ द मॅच अटीतटीची लढत आपण सर्वांनी पाहिली. तर मयूर वाघमारे यांचा आम्ही एक आदरातिथ्य सन्मान घेणार आहोत. राजू फडके यांना विनंती करेन. आमचे रायगड स्टार अनेक व्यावसायिक स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या गाजवल्यात. आपला पनवेल देवतचा अभिमान ज्यांना आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहत असतो. आज ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये गावच्या संघासाठी खेळताना मयूर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो गावाच्या संघासाठी नेहमी खेळत असतो. आणि आज ग्रामस्थ मंडळ या स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहिलं. तर मयूर 36 धावा होता. बॅड लक. मात्र क्रिकेटमध्ये हे अप अँड डाऊन्स आपण डाऊनफॉल नेहमी पाहतो. छोट्या चुका खूप महत्त्वाच्या असतात. मयूर जास्त वेळ घेणार नाही. थोडा नाराज असेल मात्र क्रिकेटमध्ये हार जीत ठरलेली असते. मयूर काय म्हणशील अनोख्या सामन्याबद्दल. सर्वप्रथम नक्कीच सुरुवात यंदाच्या सीझनचा 2026-27चा पहिलाच सामना होता. समोरचा संघसुद्धा चांगला खेळला आणि आमचा संघसुद्धा मी चांगला खेळला बोललो. कारण की